हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव. आणि बाळांनो, आपण आपला मागच्या लेक्चरमध्ये संपवला होता तुमचा चॅप्टर 2 आणि आज आपण आपल्या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच तुमचा थर्ड चॅप्टर ज्याचे नाव आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. बाळांनो, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे नाव ऐकल्यावरच तुम्हाला कळतं आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकायचे या चॅप्टरमध्ये, बरोबर. मग बाळांनो, तुम्ही 4th स्टँडर्डमध्येही ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकला होता, पण तुम्ही 4th स्टँडर्डमध्ये कुठली ॲडिशन बघितली होती रे बाळांनो? 5 डिजिटपर्यंत. तसंच तुम्ही सबट्रॅक्शन पण 5 डिजिटपर्यंत बघितली होती. आता आपण या चॅप्टरमध्ये 6 डिजिट आणि 7 डिजिट नंबर्स जर असले तर त्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करणार आहोत ते बघणार आहोत. मग बाळांनो, याच्यासाठी लागणारा जो बेस आहे म्हणजेच तुमचे 5 डिजिट नंबर्स, 6 डिजिट नंबर्स, 7 डिजिट नंबर्स, तसंच 8 डिजिट नंबर्स, हे सगळे आपण मागच्या चॅप्टरमध्ये अभ्यासलेत, म्हणजेच तुमच्या नंबर वर्क या चॅप्टरमध्ये. मग बाळांनो, आपण या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत? 5 डिजिट, 6 डिजिट, 7 डिजिट नंबर्सची ॲडिशन. 5 डिजिट नंबर्सची ॲडिशन तुमची ऑलरेडी मागच्या स्टँडर्डमध्ये झालेली आहे. आता फक्त आपण ती रिवाइज करून घेणार आहोत. तर बाळांनो, आपण आता फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ॲड 2 5 डिजिट नंबर्स. मग त्यानंतर आपण बघूयात 6 डिजिट नंबर्स कसे ॲड करायचे, मग बघूयात 7 डिजिट नंबर्स कसे ॲड करायचे. मग बाळांनो, मी एक एक्झाम्पल घेते ज्यामध्ये आपण ॲड करूयात तुमचे 2 5 डिजिट नंबर्स. बाळांनो, सपोज माझा फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्यामध्ये माझा फर्स्ट नंबर आहे 5 डिजिट 53,210. हा झाला बाळांनो माझा फर्स्ट नंबर. त्याच्यामध्ये मला ॲड करायचा आहे माझा दुसरा 5 डिजिट नंबर जो आहे 16,712. ओके, these are my 2 5 digit number and I'm going to add them. मग आता ॲडिशन करताना बघा बाळांनो, तुम्हाला प्रत्येक डिजिटची, नंबर मधल्या प्रत्येक डिजिटची काय माहीत हवी रे बाळांनो? इथे प्लेस नेम माहीत हवी. मग बघा, तुमचा हा काय आहे रे? 2 कुठल्या प्लेसला आहे बाळांनो? 2 इज ॲट विच प्लेस? युनिट्स प्लेस. देन 1 इज ॲट टेन्स प्लेस. 7 इज ॲट 100 प्लेस. 6 कुठल्या प्लेसला आहे बाळांनो? 1000. अँड दिस 1 इज ॲट 10,000 प्लेस. तसंच या नंबरसाठी 0 आहे युनिट प्लेसला, 1 आहे तुमच्या टेन्स प्लेसला, 2 आहे तुमच्या 100 प्लेसला, तसंच 3 आहे 1000 प्लेसला आणि 5 आहे तुमच्या 10,000 प्लेसला. आलंय लक्षात बाळांनो? ओके, सो आता या दोघही नंबर्सला आपल्याला ॲड करायचं आहे. कुठल्याही 2 नंबर्सची ॲडिशन करताना त्यांचं जे काही आपलं अरेंजमेंट आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं आहे. मग अरेंजमेंट लक्षात घेण्यासाठी बघा, तुमचा 5 डिजिट नंबर आहे म्हणजे तुमच्या 5 प्लेसेस येणार आहेत बाळांनो, बरोबर. मग मी काय करणार आहे आता? त्या प्लेसेसची नेम लिहून घेते. युनिट प्लेसपासून आपण स्टार्ट करतो, बरोबर. युनिट प्लेस, देन टेन्स प्लेस, then 100 place, then 1000 place and then 10,000 place. येत्या लक्षात? युनिट प्लेसचे जे काही डिजिट असतील ते आपण युनिट प्लेसच्या खाली लिहिणार, टेन्स प्लेस मधले डिजिट टेन्स प्लेसच्या खाली लिहिणार. तसंच आपण बाकी प्लेसेससाठी करूया. मग बाळांनो, तुम्हाला 2 5 डिजिट नंबरची ॲडिशन करायची, बरोबर. मग आता फर्स्ट 5 डिजिट नंबर जो आहे तो मी लिहून घेणार आहे. 53,210 माझा नंबर आहे. मग त्या 53,210 मी काय करणार आहे? लिहायला सुरुवात करणार आहे. पण कशा पद्धतीने अरेंज करणार आहे तो नंबर? प्लेसेसनुसार. मग जेव्हाही तुम्ही ॲडिशनसाठी कुठलाही नंबर लिहिता, त्या कुठल्याही नंबर्सची ॲडिशन करताना जर तुम्ही त्याची व्हर्टिकल अरेंजमेंट करतायत बाळांनो, तर तुम्ही काय करायचं? राईट कडून लेफ्ट कडे लिहत जायचं. जसं की माझा नंबर आहे 53,210, बरोबर. मग आता 0 लिहिणार मी युनिट प्लेसच्या खाली, कारण तो युनिट प्लेसला आहे, बरोबर. तसंच 1 आहे माझा टेन्स प्लेसला. आता मी इथे थोडीशी जागा सोडणार आहे, का? कारण ही ॲडिशन आहे तुमची, बरोबर. मग तुम्हाला कॅरी लिहायला लागणार आहे, सो मी इथे थोडासा स्पेस सोडते कॅरीसाठी आणि मग खाली लिहायला सुरुवात करते तुमचा ओरिजिनल नंबर. सो 0 1 3. आता 0 तुमच्या युनिट प्लेसला होता म्हणून 0 युनिट प्लेसला लिहिलाय. टेन्स प्लेसला 1, 100 प्लेसला 2, 100 प्लेसला आहे तुमचा 2, 1000 प्लेसला आहे 3 आणि 10,000 प्लेसला आहे 5. आपण आपला फर्स्ट नंबर अकॉर्डिंग टू द प्लेसेस लिहून घेतलाय बाळांनो, बरोबर. आता या नंबरमध्ये तुम्हाला तुमचा सेकंड 5 डिजिट नंबर ॲड करायचा. मग प्लस, ओके, प्लस आपला सेकंड 5 डिजिट नंबर लिहूया.
तोही मी आता कशा पद्धतीने अरेंज करणार आहे, फ्रॉम राईट टू लेफ्ट, म्हणजे युनिट प्लेस पासून स्टार्ट करणार आहे. सो बाळांनो 2 आहे माझा युनिट प्लेसला, तसंच 1 आहे माझ्या टेन्स प्लेसला, 7 आहे माझ्या 100 प्लेसला, 6 आहे माझ्या 1000 प्लेसला आणि 1 आहे माझ्या 10,000 प्लेसला. या पद्धतीने मी माझे दोघही नंबर्स जे होते अरेंज करून घेतले बाळांनो. आता तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही आपण ॲडिशन करतो हे ऑब्व्हियसली तुम्हाला यायला हवं. जर नसेल येत किंवा तुम्हाला रिव्हिजन करून घ्यायची असेल तर लक्ष द्या आणि बघा. युनिट प्लेसमध्ये तुम्ही युनिट प्लेसचा डिजिट ॲड करणार आहेत, बरोबर. सो युनिट प्लेसची जी काही ॲडिशन येणार ती आपण खाली लिहितो आणि जर कॅरी आला तर तो आपण पुढच्या नंबरला पाठवणार. बाळांनो 0 + 2 किती होतात रे तुमचे? 2. सो वी आर गोइंग टू राईट डाऊन हिअर 2. ओके. तसंच 1 + 1 किती होणार आहे रे बाळांनो तुमचा? 1 + 1 होतो बाळांनो तुमचा 2. तसंच 7 + 2 किती होणार आहे रे बाळांनो? 9. अँड 3 + 6 किती होत आहेत तुमचे? 3 + 6 होत आहेत तुमचे 9. तसंच 5 + 1 किती होतोय रे बाळांनो तुमचा? 6. मग तुमची ॲडिशन काय आली रे बाळांनो? या 2 5 डिजिट नंबर्सची परत एक 5 डिजिट नंबर भेटलाय तुम्हाला, तो म्हणजे 69,922. तुम्हाला आन्सर भेटलाय बाळांनो या 2 नंबर्सची ॲडिशन, दॅट इज 69,922. आलं लक्षात? अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात बाळांनो, ज्यामध्ये तुम्हाला कॅरी दिसणार आहे. या एक्झाम्पल मध्ये कॅरी नव्हती तुम्हाला. आता आपण परत 2 5 डिजिट नंबर ऍड करूयात बाळांनो. आपण इथे आपलं फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूयात अजून एक. सो सपोज माझं सेकंड एक्झाम्पल जे आहे, इकडे लिहिले माझं सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मधला माझा फर्स्ट 5 डिजिट नंबर आहे 29,358. ओके. 29,358 प्लस दुसरा 5 डिजिट नंबर आहे बाळांनो माझा 30,493. ओके. काय? 30,493. आता या दोघही नंबर्सची मला ॲडिशन करायची आहे. जसं आपण मागच्या एक्झाम्पलसाठी फॉलो केलं होतं, युनिट प्लेसच्या खाली तुम्ही युनिट प्लेस लिहिणार आहात, बरोबर. मग या पद्धतीने आपल्याला हे दोघही नंबर्स अरेंज करून घ्यायचे आहेत व्हर्टिकली. सो बाळांनो फर्स्ट नंबर आहे तुमचा 29,358. मी राईट टू लेफ्ट लिहायला सुरुवात करणार आहे. युनिट प्लेसला आहे माझा 8, तसंच 5 आहे माझा टेन्स प्लेसला, 3 आहे माझा 100 प्लेसला, 9 आहे माझा 1000 प्लेसला आणि 2 आहे माझा 10,000 प्लेसला. ओके. सो दिस इज माय 29,358. बाळांनो दुसरा नंबर आहे तुमचा 30,493. मग आता जो काही 3 आहे युनिट प्लेसला तो युनिट प्लेसच्या खाली लिहिणार. तसंच 9 आपण लिहिणार आहोत टेन्स प्लेसच्या खाली, 4 लिहिणार आहोत आपण 100 प्लेसच्या खाली, 0 लिहिणार आहोत आपण 1000 प्लेसच्या खाली आणि 3 लिहिणार आहोत आपण 10,000 प्लेसच्या खाली. सो बाळांनो आपण काय केलंय रे इथे? हिअर वी हॅव रिटन द 5 डिजिट नंबर्स इन वर्टिकल अरेंजमेंट टू ॲड दोज, बरोबर. मग ॲडिशनचा ऑपरेटर देणार आहोत आपण इथे. मग बाळांनो जसं की मी अरेंज केले, युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस, टेन्स प्लेसच्या खाली टेन्स प्लेस, 100च्या खाली 100 प्लेस, 1000 प्लेसच्या खाली 1000 आणि 10,000च्या खाली 10,000. मग आपण तशाच ऑर्डरमध्ये त्यांना ॲड करणार आहोत. आणि जर कॅरी फॉरवर्ड करायची असेल तर ती देणार आहेत तुम्ही, बरोबर. सो बाळांनो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ॲड युनिट प्लेस. युनिट प्लेसला काय आहे? 8 + 3, बरोबर. फर्स्ट नंबरमध्ये आहे तुमचा युनिट प्लेसला 8 आणि दुसऱ्या नंबरमध्ये आहे तुमचा युनिट प्लेसला 3. मग आता या दोघांनाही आपल्याला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. सो 8 + 3 किती होतात रे बाळांनो? 8 + 3 इज 11. सो 1 हिअर आणि 11 होतोय तर 1 इथे युनिट प्लेसचा तुम्ही इथे लिहिणार आणि 10th प्लेसचा 10th प्लेसचा 1 जो आहे तो तुम्ही कॅरी फॉरवर्ड करणार. सो 1 इज कॅरी हिअर. सो बाळांनो तुम्हाला आता ॲडिशन करायची आहे. 5 + 9 किती होतात रे तुमचे? 14 आणि हा कॅरीचा 1. सो 14 + 1 इज 15. सो 15 हिअर आणि परत 15 मधला 5 आपण इथे लिहिलाय
आणि 1 जो आहे तो कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. सो 3 plus 4 is 7 and this one is 8. This becomes 8 and 9 plus 0 is 9 and 3 plus 2 is 5. मग बाळांनो तुम्हाला या दोन नंबर्सची ॲडिशन काय भेटली आहे रे? 59,851. So the addition of these two numbers is 59,851. मग बाळांनो अशा पद्धतीने तुम्हाला दोन 5 डिजिट नंबर जर दिलेली असतील ती ऍड करायची आहेत. मग कुठल्याही दोन 5 डिजिट नंबर्सला ऍड कसं करायचं ते आपण आता बघितलं. याच्यावरच बेस तुमचा पुढचा प्रॉब्लेम सेट आहे, आपण तो बघणार आहोत. बाळांनो प्रॉब्लेम सेट 7 सुरू होत आहे तुमचा आणि त्यातला तुमचा क्वेश्चन आहे ऍड. मग बाळांनो जे काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत त्यामध्ये तुम्हाला 5 डिजिट नंबर्स दिलेत आणि आपल्याला ती ऍड करायची आहेत. मग कोणत्याही दोन नंबर्सची ॲडिशन सुरू करताना तुम्ही काय करतात रे बाळांनो? कुठून ॲडिशन सुरू करतात? तुमच्या स्मॉलर प्लेस नेम कडून सुरुवात करतात ॲडिशन करायला आणि जातात बिगर प्लेस नेम कडे. बाळांनो सगळ्यात इथे आधी तुमची युनिट प्लेस आहे. मग आधी आपण युनिट प्लेसला सुरुवात करणार ऍड करायला. म्हणजेच काय, तुम्ही ॲडिशन करताना कुठून सुरुवात करतात रे बाळांनो? फ्रॉम राईट टू लेफ्टला जातो आपण, बरोबर. मग सगळ्यात आधी आपण युनिट प्लेस ऍड करणार आहोत. दिस इज युनिट प्लेस डिजिट्स, टेन्स प्लेसचे डिजिट्स, त्यानंतर 100 प्लेसचे डिजिट आणि मग तुम्हाला ऍड करायचे 1000 प्लेसचे डिजिट आणि मग 10,000 प्लेसचे. मग बाळांनो आधी आपण युनिट प्लेसचे ऍड करूया डिजिट्स. सो तुमच्या फर्स्ट नंबर मधला युनिट प्लेसचा डिजिट आहे 2 आणि सेकंड नंबर मधला युनिट प्लेसचा डिजिट आहे 9. दोघांची ॲडिशन 2 plus 9 is 11. So 1 here आणि 11 मधला टेन्स प्लेसचा जो 1 आहे तो आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. सो 1 कॅरी फॉरवर्ड केला. बाळांनो आता 2 plus 1 is 3 आणि कॅरीचा 1 टोटल झाले तुमचे 4. ना 7 plus 8 होतात बाळांनो तुमचे 15. सो 5 here and carry 1. कॅरी फॉरवर्ड केला आपण 15 मधला 1. सो 1 plus 0 is 1 and 1 plus 3 is 4. So this becomes 4. बाळांनो 4 plus 1 किती होतात रे तुमचे? 5. So this is 5. मग तुम्हाला आन्सर काय मिळाले रे बाळांनो? 54,541. When you're going to add these two numbers, that is 40,722 plus 13,819, तुम्हाला आन्सर मिळतंय 54,541. बाळांनो त्याच पद्धतीने आपल्याला आपलं सेकंड एक्झाम्पल पण ऍड करायचंय. सगळ्यात आधी आपण ऍड करणार आहोत तुमचे युनिट प्लेसचे डिजिट. मग सुरुवात करूयात राईट कडून लेफ्ट कडे. ओके, सो 7 plus 8 किती होतात रे बाळांनो तुमचे? 15. सो 5 हियर अँड 1 कॅरी फॉरवर्ड करणार आहोत आपण. सो 1 हियर. 2 plus 4 is 6. 6 plus 1 is 7. Now 4 plus 6 is 10. So 0 here, 1 carry forward केला. Now 6 plus 0 is 6 and 6 plus 1 is 7. So 7 here. 5 plus 1 is 6. मग बाळांनो जेव्हा तुम्ही हे दोन 5 डिजिट नंबर केले म्हणजेच 56,427 प्लस 10,648 तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. दोघही नंबरची ॲडिशन 67,075. मग बाळांनो इथे तुम्ही सेकंड एक्झाम्पलची ॲडिशन केली. बाळांनो त्याच पद्धतीने आपण आपल्या थर्ड एक्झाम्पलची पण ॲडिशन करणार आहोत, जिथे परत आपण सुरुवात करणार आहोत तुमच्या युनिट प्लेसच्या डिजिट्स पासून ॲडिशनला. सो 7 plus 9 is 16. So 6 here and 1 carry forward केला. So 2 plus 0 is 2 and 2 plus 1 is 3. 0 plus 4 किती होतात रे बाळांनो? 4. 0 मध्ये तुम्ही कुठलाही नंबर ऍड केला तर तो नंबर तुम्हाला ऍज इट इज मिळतो. सो 0 plus 4 is 4. सो 4 plus 8 is 4 plus 8 किती होतात रे बाळांनो तुमचे? 12. सो 2 here carry 1. ओके, ना 1 कॅरी फॉरवर्ड केला तुम्ही 12 मधला and this 6 plus 2 is 8.
8 प्लस हा कॅरीचा 1 तुमचे होत आहेत 9. मग बाळांनो इथे तुम्हाला थर्ड एक्झाम्पल मध्ये जेव्हा तुम्ही हे दोन 5 डिजिट नंबर ऍड केले तेव्हा तुम्हाला आन्सर मिळाले. तुम्ही दोन कुठले 5 डिजिट नंबर ऍड केले? 64,027 प्लस 28,409. बरोबर. मग त्या दोघांची एडिशन काय आली रे बाळांनो? तुमचा रिझल्ट मिळालाय 92,436. आलं लक्षात? याच पद्धतीने आपण आता काय करणार आहोत रे बाळांनो? तुमची फोर्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. मग बाळांनो इथे परत आपण युनिट प्लेस पासून सुरुवात करणार आहोत. 6 प्लस 0 इज, जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटले होते की 0 मध्ये कुठलाही नंबर ऍड केला तुम्ही तर तुम्हाला तो ॲज इट इज मिळतो. सो 6 प्लस 0 इज 6. 1 प्लस 4 इज 5 and 5 plus 2 is 2 plus 5 is 7. 3 plus 8 is 11. So 1 here carry 1 and 3 plus 2 is 5. 5 plus carry चा 1 किती होणार आहे बाळांनो तुमचा? 6. मग बाळांनो जेव्हा तुम्ही फोर्थ एक्झाम्पल मध्ये दोन 5 डिजिट नंबर ऍड केले त्यातला तुमचा फर्स्ट नंबर होता 33,216 प्लस 28,540. तुम्हाला रिझल्ट मिळालाय 61,756. सो बाळांनो तुम्हाला इथे लक्षात आलंच असेल हा सगळा पार्ट जो आहे 5 डिजिट नंबर्स कसे ऍड करायचे ते तुम्ही ऑलरेडी 4th स्टँडर्ड मध्ये शिकला होतात आणि तुम्हाला या चॅप्टर मध्ये त्याची रिव्हिजनही होती. सो अशा पद्धतीने कुठलेही 5 डिजिट नंबर्स आपल्याला ऍड करायचे आहेत. आणि पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत की 6 डिजिट नंबर्स आणि 7 डिजिट नंबर्सची ऍडिशन कशी करायची. बाळांनो भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरला.